खच खच. रात्रीचे 1:30 वाजले होते. बाहेर निमूट शांतता होती. ना कुत्र्यांचं भुंकणं, न वाऱ्याची सळसळ. फक्त तो एकच आवाज त्या भयान शांततेला चिरत होता. जमिनीत फावडा मारल्याचा आवाज. हा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. आजही इतक्या वर्षानंतरही जेव्हा मी रात्री डोळे मिटतो तेव्हा मला तोच आवाज ऐकू येतो. तो आवाज नुसता माती खणण्याचा नव्हता, तर तो आवाज होता माझ्या आणि चार्लीच्या मैत्रीचा गळा घोटल्याचा. मला त्यावेळी माहीत नव्हतं की ज्या माणसावर मी माझा जिवलग मित्र म्हणून विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत मी कित्येक संध्याकाळ हसत खेळत घालवल्या, तोच माणूस आपल्या घराच्या अंगणात अंधाराच्या बुरख्याखाली काहीतरी असं काढत होता जे पाहून माझ्या रक्ताचं पाणी होणार होतं. तुम्ही कधी विचार केलाय का, तुमची गाडी बिघडली की तुम्ही ज्या शेजाऱ्याकडे मदत मागायला जाता किंवा ज्या मित्रासोबत तुम्ही चहाचा कप शेअर करता, तो खरोखर कोण आहे? नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीचे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा वसाहतीत जिथे भिंतींना कान असतात आणि अंगणातल्या मातीखाली गुपितं दडलेली असतात. ही कथा आहे विश्वासाची आणि त्या विश्वासाचा झालेला भयानक शेवट यांची. तुमच्यापैकी किती जणांचं शेजाऱ्यांबरोबर चांगलं मित्रत्वाचं नातं आहे आणि तुम्ही त्यांच्यावर किती विश्वास ठेवता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मग दिवे बंद करा, हेडफोन्स लावा आणि तयार व्हा, कारण आजची कथा तुमच्या झोपेचं खोबरं नक्कीच करणार आहे. माझं नाव समीर. मी आणि माझी पत्नी प्रिया, आम्ही दोघंही पुण्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या जुईनगर या जुन्या वसाहतीत गेल्या 10-15 वर्षापासून राहतोय. जुईनगर म्हणजे निवांत आणि शांत जागा. इथे आजूबाजूला राहणारी माणसं फक्त शेजारी नसतात, तर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सोबती असतात. आमच्या घराच्या अगदी लागूनच भिंत सामायिक असलेलं घर होतं. चारुहास यांचं, म्हणजेच माझ्या जिवलग मित्राचं, चार्लीचं. सगळे त्याला चार्ली म्हणूनच ओळखायचे. चार्ली आणि मी दोघेही 40च्या उंबरठ्यावर होतो. आमचं नातं फक्त हाय हॅलो करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर आमच्या घराच्या लोखंडी गेटवर उभं राहून तासनतास गप्पा मारणं, सुट्टीच्या दिवशी क्रिकेटच्या मॅचेसवर चर्चा करणं हे आमचं नित्याचंच होतं. कविता वहिनी आणि प्रिया यांचीही चांगली घट्ट मैत्री जमली होती. पण 5 वर्षापूर्वी एका घटनेने सगळं काही बदलून टाकलं. त्यांचे हसते खेळते घर एका क्षणात उद्ध्वस्त झालं. त्यांचा एकुलता एक मुलगा अभिजित, तेव्हा तो 14 वर्षांचा होता. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला, पण तो कधी घरी परत आलाच नाही. सुरुवातीचे काही दिवस तर नरकासारखे होते. पोलिसांच्या गाड्या, सायरनचे आवाज, शोध मोहीम, वर्तमानपत्रातले फोटो, सगळं काही झालं. आम्ही मित्रानेही रात्र जागून त्याला शोधलं, पण अभिजितचा काहीच पत्ता लागला नाही. तो जणू हवेत विरून गेला होता. त्या घटनेनंतर चार्ली आणि कविता वहिनी आतून पूर्णपणे कोलमडून पडले. कविता वहिनी तर जणू बोलणंच विसरल्या होत्या. त्यांचं ते सतत शून्यात बघणं पाहावलं जायचं नाही. आणि चार्ली, माझा हसतमुख मित्र चार्ली, आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. तो माझ्याशी अजूनही बोलायचा, पण त्याच्या वागण्यात एक विचित्र बदल झाला होता. कधी तो तासनतास गप्प असायचा, तर कधी अगदी क्षुल्लक कारणांवरून अस्वस्थ आणि चिडचिडा व्हायचा. मी एक मित्र म्हणून त्याला सावरण्याचा खूप प्रयत्नही केला. मी त्याला अनेकदा
बाहेर फिरायला नेण्याचा आग्रह करायचो, गप्पांमध्ये गुंतवून ठेवायचो. पण त्याच्या डोळ्यात पाहिलं की मला भीती वाटायची. त्याचे डोळे ते आता जिवंत माणसाचे वाटतच नव्हते. ते खोल, निस्तेज आणि भावनाहीन झाले होते. जणू आतल्या आत काहीतरी जळतंय आणि त्याची राख त्या डोळ्यांमध्ये साचली आहे. त्यांच्या घरात आता एक भयानक शांतता पसरली होती. ती शांतता इतकी जड होती की त्यांच्या घरात पाऊल टाकताच ती अंगावर यायची. भिंतींनाही जणू त्या दुःखाची जाणीव झाली होती. पण तरीही आम्ही शेजारी म्हणून, मित्र म्हणून एकमेकांना धरून होतो. मला वाटलं होतं की काळ सगळ्या जखमा भरेल, पण मला काय माहीत होतं की काळ जखमा भरण्याऐवजी काहीतरी भयंकर उकरून काढणार आहे. आणि त्याची सुरुवात झाली त्या दिवशी दुपारी, जेव्हा चार्ली माझ्या दारात उभा राहिला. तो दिवस होता गेल्या जून महिन्यातील एक रविवार. दुपारचे साधारण 12 वाजले असतील. मी नुकताच जेवण करून उठलो होतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडलं तर समोर चार्ली उभा होता. नेहमी टापटीप राहणारा चार्ली आज खूपच विस्कटलेलाच दिसत होता. त्याचे केस ते अगदी विस्कटलेले होते आणि कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. नजर इथे तिथे पळत होती, जणू त्याला माझ्याशी नजर मिळवायची नव्हतीच मुळे. समीर, तुझा फावडा मिळेल का रे? त्याने विचारलं. त्याचा आवाज नेहमीपेक्षा थोडा घोगरा आणि अस्वस्थ वाटला. फावडा? अरे हो, देतो ना. पण आत्ता दुपारच्या उन्हात काय करतोयस? मी सहजच विचारलं. तो क्षणभर थांबला. त्याच्या घशातील आवंढा गिळताना मला स्पष्ट दिसला. काही नाही रे, मागच्या अंगणात थोडं काम आहे. जुनी झाडं काढायची आहेत. संध्याकाळपर्यंत आणून देतो. मी स्टोअर रूममधून फावडा आणून दिला. त्याने तो माझ्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतला आणि थँक्स म्हणत तो तडक निघून गेला. त्याच्या त्या वागण्याने मला थोडं खटकलं, पण कदाचित काही टेन्शनमध्ये असेल असं समजून मी दुर्लक्षच केलं. दुपारचे 3 वाजले. ऊन चांगलंच तापलं होतं. मी कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेलो होतो. सहज माझी नजर खाली चार्लीच्या घराच्या मागच्या अंगणाकडे गेली आणि माझे पाय तिथेच थबकले. तिथलं दृश्य पाहून मला धक्काच बसला. चार्ली बागकाम करत नव्हता. तो अंगणाच्या अगदी कोपऱ्यात, जिथे कोणाची सहसा नजर जात नाही, तिथे एक खड्डा खणत होता. आणि तो खड्डा, तो काही साधं झाड लावण्यासाठी केलेला छोटा खड्डा नव्हता, तर तो खड्डा खूप मोठा होता. साधारण 5-6 फूट लांब आणि तितकाच खोल. लाल मातीचा मोठा ढीग बाजूला साचला होता. चार्ली एखाद्या वेड्यासारखा न थांबता न थकता माती उपसत होता. त्याचे कपडे मातीने माखले होते. इतका मोठा खड्डा, तोही भर दुपारी. कशासाठी? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एक मित्र म्हणून मला रावलं नाही. मला वाटलं त्याला काहीतरी मदत हवी असेल. मी धावत खाली गेलो आणि आमच्या दोन्ही घरांच्या मध्ये असलेल्या कमी उंचीच्या कुंपणाजवळ गेलो. चार्ली, मी हाक मारली. माझ्या आवाजाने तो दचकला. हातातली कुदळ खाली पडली. तो अतिशय वेगाने मागे वळला. जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी 2 पावलं मागे सरकलो. त्याचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता. त्याचे डोळे ते माझ्या मित्राचे डोळे वाटतच नव्हते. त्यात एक विचित्र रानटीपणा आणि भीती जाणवत होती. तुला काय हवंय? तो गुरगुरला. अरे, मी बघितलं तू एकटाच काम करतोयस. म्हटलं काही मदत. मी वाक्य पूर्ण करायच्या आतच तो ओरडला. नाही, मला कोणाचीच मदत नकोय. तू जा इथून, आत्ताच्या आत्ता जा. त्याचा आवाज इतका मोठा आणि भयानक होता की मी हादरलोच. चार्ली माझ्यावर असं कधीच ओरडला नव्हता. तो अंगावर धावून येण्याच्या पवित्र्यातच होता. अरे पण समीर, मी तुला सांगितलं ना, माझ्या कामात लक्ष घालू नकोस. निघ इथून. त्याने पुन्हा तावातावाने हाताने जाण्याचा इशारा केला. माझ्या काळजात धस्स झालं. जो माणूस माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोलला नाही, तो आज मला आपल्या दारातून हकलवून लावत होता. त्याच्या डोळ्यातली ती हिंस्र नजर पाहून मला कळलं की इथे थांबण्यात शहाणपण नाही. मी काहीच न बोलता गपगुमान घरात आलो.
आणि दार लावून घेतलं. पण माझं मन शांत नव्हतं. खिडकीच्या पडद्या आडून मी त्याच्याकडे पाहत होतो. तो पुन्हा त्या खड्ड्यात उतरला होता आणि वेगाने माती बाहेर फेकत होता. सूर्य मावळला, अंधार पडू लागला, तरी त्याचं काम थांबलं नव्हतं. त्या खड्ड्याची खोली आता वाढतच चालली होती आणि माझ्या मनातील भीतीही. त्या रात्री मला झोप येणं शक्यच नव्हतं. घड्याळात रात्रीचे 1:30 वाजले होते. प्रिया शेजारी गाढ झोपलेली होती, पण माझे डोळे छताकडे लागलेले होते. दुपारचं चार्लीचं ते भयानक रूप आणि त्याचा तो रागीट आवाज माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. वातावरणात तीच अस्वस्थ करणारी जड शांतता होती आणि अचानक तो आवाज पुन्हा सुरू झाला. खचखच. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. फावड्याने माती उपसण्याचा तो आवाज, तो अजूनही काम करत होता. एवढ्या रात्री माझ्या अंगात एक वेगळीच भीती शिरली, पण त्यापेक्षा जास्त कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं. मी अतिशय सावकाश बिछाण्यावर उठलो, जेणेकरून प्रियाला जाग येऊ नये. मी मागच्या दारातून हळूच गॅलरीत आलो आणि आमच्या घराच्या मधल्या कुंपणाजवळ असलेल्या बोगनवेलच्या दाट झाडाच्या आडोशाला लपून पाहू लागलो. बाहेर मिट्ट काळोख होता. रस्त्यावरच्या दिव्यांचा अंधुक प्रकाश चार्लीच्या अंगणात पडत होता. माझ्या समोर जे दृश्य होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. चार्ली खड्ड्याच्या काठावर उभा नव्हता, तर तो कमरे इतका त्या खड्ड्यात उतरला होता. तो पूर्णपणे घामाने थपथपलेला होता आणि श्वास जोरात घेत होता. तो काहीतरी काढत नव्हता, तर तो काहीतरी बाहेर काढत होता. त्याने खड्ड्यातून एक मोठी जड वस्तू वर ओढायला सुरुवात केली. ती वस्तू एका मोठ्या काळ्या रंगाच्या जाड प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली होती. ती मातीने पूर्ण माखली होती. चार्लीने पूर्ण ताकद लावून ती वस्तू खड्ड्याच्या काठावर खेचली. फर्र असं प्लॅस्टिक जमिनीवर घासल्याचा आवाज आला आणि त्या वस्तूचा आकार पाहून माझ्या घशाला कोरड पडली. ती वस्तू साधारण 4-5 फूट लांब होती. हुबेहूब एका 14-15 वर्षाच्या मुलाच्या शरीरासारखा आकार. माझ्या डोळ्यासमोर 5 वर्षापूर्वी हरवलेला अभिजित उभा राहिला. हे काय होतं? चार्लीने इतकी वर्ष आपल्याच मुलाला किंवा कोणाला तरी या अंगणात काढून ठेवलं होतं आणि आज अचानक तो ते बाहेर का काढत होता? चार्लीने ती जड वस्तू जमिनीवर ओढली आणि थोडा श्वास घेण्यासाठी थांबला आणि त्याच वेळी त्या प्लॅस्टिकच्या आवरणातून एक अत्यंत क्षीण, अस्पष्ट असा आवाज आला. आह! माझ्या रक्ताचं पाणी झालं. तो आवाज कन्याचा होता. कोणाचा तरी श्वास अडकल्यासारखा, वेदनेने भरलेला आवाज. तेव्हा ते जे काही होतं ते अजून जिवंत होतं का? इतकी वर्ष जमिनीखाली राहून कोणी जिवंत कसं असू शकतं? की हा माझा भास होता? माझे हातपाय लिटरली थरथरू लागले. भीतीमुळे माझा श्वास जोरजोरात चालला होता. मी ती भयावह गोष्ट नीट पाहण्यासाठी नकळत थोडासा पुढे झुकलो आणि त्याच वेळी माझ्या पायाखाली पडलेली एक वाळलेली काडी मोडली कट्ट. रात्रीच्या त्या भयान शांततेत तो आवाज एखाद्या बॉम्बसारखा वाटला. चार्ली एका क्षणात स्तब्ध झाला. त्याने ती वस्तू तिथेच सोडली. त्याने हळूहळू अगदी सावकाश आपली मान फिरवली आणि थेट त्या झाडाच्या दिशेने पाहिलं जिथे मी लपलो होतो. अंधारात मला त्याचे डोळे स्पष्ट दिसले नाही, पण त्याची नजर मला आरपार भेदून गेली. त्याला समजलं होतं की तिथे कोणीतरी आहे. तो फावडा हातात घेऊन माझ्या दिशेने एक पाऊल पुढे आला. समीर, त्याने अत्यंत थंड आणि भयानक आवाजात विचारलं. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी जीवाच्या आकांताने मागे फिरलो आणि घरात घुसलो. थरथरत्या हाताने मी मागचं दार आतून लॉक केलं आणि तसाच धावत बेडरूममध्ये आलो. मी पांघरून ओढून घेतलं आणि डोळे गच्च मिटून घेतले. माझे कान मात्र बाहेरच्या आवाजाकडेच होते. बाहेर फावड्याचा आवाज थांबला होता, पण आता जमिनीवरून काहीतरी जड वस्तू फरफटत नेल्याचा आवाज येत होता, जो हळूहळू घराच्या पलीकडे रस्त्याच्या दिशेने जात होता.
सकाळ झाली, पण माझ्या डोळ्यांवरची ती भीतीची झापड अजूनही तशीच होती. सूर्य नेहमीसारखाच उगवला होता. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता. पण माझ्यासाठी आजची सकाळ कालच्यासारखी सामान्य नव्हती. मी रात्रभर बिछाण्यावर पडून होतो, पण झोप काही माझ्या जवळपासही फिरकली नव्हती. प्रत्येक लहानशा आवाजाने मी तचकून उठत होतो. अखेर सकाळी 7च्या सुमारास मी हिंमत गोळा केली आणि खिडकीच्या पडद्याची कडा पुन्हा एकदा बाजूला केली. मला खात्री करायची होती की रात्री मी जे पाहिलं तो माझा भ्रम होता की सत्य. मी खाली पाहिलं आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. चार्लीचं अंगण आता पूर्णपणे बदललं होतं. काल जिथे लाल मातीचा मोठा ढीग होता आणि तो भयानक खोल खड्डा होता, तिथे आता काहीच नव्हतं. जमीन पूर्णपणे सपाट केली होती आणि त्या ताज्या मातीवर त्याने रातोरात गुलाबाची नवीन रोपं लावली होती. जर मी काल दुपारी तो खड्डा पाहिला नसता तर मला कधीच कळलं नसतं की या जमिनीखाली काही तासांपूर्वी एक भयानक रहस्य दडलेलं होतं. सर्व काही इतकं व्यवस्थित आणि नीटनेटकं दिसत होतं की जणू काही तिथे कधी काही घडलंच नव्हतं. माझी नजर अंगणातून सरकून त्याच्या गेटकडे गेली. चार्लीची गाडी, त्याची गाडीची नेहमी काटेकोरपणे पार्किंगमध्ये लावलेली असते, ती आज गेटच्या बाहेर रस्त्यावर उभी होती. गाडीच्या चाकांवर आणि बंपरवर चिखलाचे डाग स्पष्ट दिसत होते. याचा अर्थ स्पष्ट होता, चार्ली रात्री बाहेर गेला होता त्या वस्तूला घेऊन. त्याने ते जे काही होतं, तो मुलगा, तो मृतदेह किंवा अजून काही, ते त्याने तिथून हलवलं होतं. आणि ते कणांना, तो जिवंत श्वास, त्याचं काय झालं असेल विचार करूनच माझ्या अंगावर काटा आला. तेवढ्यात मला खाली हालचाल जाणवली. चार्ली अंगणात उभा होता. त्याच्या हातात चहाचा कप होता. तो शांतपणे त्या नवीन लावलेल्या गुलाबाच्या रोपांकडे पाहत होता. अचानक त्याने आपली मान वर केली आणि थेट माझ्या खिडकीकडे पाहिलं. मी पटकन मागे सरकलो नाही. मी जागीच खिळलो होतो. त्याची नजर, देवा, त्या नजरेत आता मित्रत्वाचा लवलेशही नव्हता. ना पश्चाताप होता, ना भीती. तिथे होती फक्त एक थंड, निर्जीव धमकी. तो माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याचे डोळे मला सांगत होते, मी तुला पाहिलंय, तुला माहीत आहे, आणि आता तू गप्प राहायचं. त्याच्या त्या नजरेत एक असा इशारा होता की जर मी तोंड उघडलं तर कदाचित पुढचा खड्डा माझ्यासाठीच खणला जाईल. मी घाबरून पडदा उठला आणि मागे सरकलो. माझे हात थरथरत होते. प्रियाने मला विचारलं, काय झालं, इतकी घाबरलेली का दिसताय? मी तिला काहीच सांगू शकलो नाही. आणि मी काय सांगणार होतो की आपल्या शेजारी राहणारा आपला मित्र रात्री माणसांना प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फिरवतो. त्या दिवशी दुपार झाली, संध्याकाळ झाली, पण चार्लीने माझा फावडा परत आणून दिला नाही. आणि मीही तो परत मागण्याचे धाडस करू शकलो नाही. तो फावडा ज्याचा वापर त्याने ते भयानक कृत्य करण्यासाठी केला होता, तो आता त्याच्याकडेच राहणार होता, आमच्या मैत्रीची एक भयावह आठवण म्हणून. आज या घटनेला काही महिने उलटून गेले आहेत. तो फावडा आजही चार्लीच्या घरीच आहे. मी तो कधीच परत मागितला नाही. आणि खरं सांगायचं तर मला तो आता परत नकोच आहे. त्या लोखंडाला आता कशाचा स्पर्श झाला आहे हे आठवलं तरी मला मळमळतं. आम्ही अजूनही त्याच वसाहतीत, त्याच घरात राहतो. घर सोडून जाणं इतकं सोपं नसतं, विशेषतः मध्यमवर्गीय माणसासाठी. पण आता आमच्यात आणि चार्लीमध्ये पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. ती संध्याकाळच्या गप्पांची मैफल आता इतिहास जमा झाली आहे. आम्ही आता एकमेकांशी बोलत नाही. फक्त येता जाता नजर पडली तर तू माझ्याकडे त्या थंड, निर्जीव डोळ्यांनी बघतो आणि मी मान खाली घालून निघून जातो. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे रात्रीची वेळ. माझी रात्रीची झोप आता कायमची उडाली आहे. कधीकधी मध्यरात्री भयान शांतता असताना मला आजही तोच आवाज ऐकू येतो.
खचखच. मला माहीत नाही की हा माझ्या मनाचा भास आहे की चार्ली खरंच अजूनही काहीतरी खणतोय. पण प्रत्येक वेळी तो आवाज कानावर पडला की माझ्या मनात एकच धडकी भरते की यावेळी तो जो खड्डा खणतोय तो नक्की कोणासाठी आहे. अजून काही जुने रहस्य काढण्यासाठी की माझ्यासाठी. कारण त्याला माहीत आहे की मी ते पाहिलंय आणि ज्या दिवशी त्याला वाटेल की मी हे गुपित कोणाला तरी सांगू शकेन त्या दिवशी कदाचित त्या खड्ड्यातली जागा माझ्यासाठी असेल. बापरे, अंगावर शहारे आले ना. मित्रांनो, विचार करा, ज्या घरात तुम्ही सर्वात सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटतं त्या घराच्या खिडकीतून जर तुम्हाला असं काही दिसलं तर तुमची अवस्था काय होईल. समीरची अवस्था आपण समजू शकतो. तुम्हाला काय वाटतं त्या प्लॅस्टिकच्या बॅगेत नक्की काय होतं. तो त्याचा मुलगा अभिजित होता की दुसरं कोणी. आणि त्या जिवंत आवाजाचं रहस्य काय असेल. समीरने पोलिसांना सांगायला हवं होतं का की त्याने गप्प राहून स्वतःचा जीव वाचवला हेच बरोबर केलं. तुमचं मत काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला वाचायला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच थरारक, गूढ आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉन नक्कीच दाबा. म्हणजे आमची पुढची भयानक कथा तुमच्यापर्यंत लगेच पोचेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन कथा आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या. आजचे हॉरर फॅन्स आहेत श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई, निकिता चावकर, मालाड, पालवणी, मुंबई, सुलोचना पाटील, काटेमणिवली, कल्याण, मुंबई, श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद राज्य, तेलंगणा, आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढानागनाथ, जिल्हा हिंगोली, अनन्या कागल, मुलुंड, मुंबई, अरुण सोनवणे, शिवाजी महाराजनगर, सातपूर, नाशिक, अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनंदूर, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड, संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे, राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई, किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, उदय खरे, नाशिक आणि संगीता सकत. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी सारिका लवकरच एका नवीन अतिशय भयानक आणि थरारक कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन. तोपर्यंत रात्री खिडक्यांचे पडदे नीट लावून ठेवा आणि हो, अधूनमधून आपल्या शेजाऱ्यांवरही लक्ष ठेवा. कोणाच ठाऊक कोणाच्या अंगणात काय गाडलंय. शुभरात्री आणि सांभाळून राहा. धन्यवाद.